फिर्यादी अभिजित शिंदे नामाची व्यक्ती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी 8 दिवसापूर्वी आले होते। त्यांची कंप्लेंट होती की त्यांना प्रमोद जाधव हा सदरचा व्यक्ती त्यांना काही व्हिडिओ क्लिप दाखवून काही पैशाची मागणी करत आहे आणि खंडणीची मागणी करत आहे। त्याबद्दल अधिक माहिती घेतली असता असं कळलं की त्या अभिजित शिंदेचाच जो काही भाचा आहे त्याची एक क्लिप तयार केलेली होती। त्या क्लिपमध्ये तो मुलगा त्याच्या मामाबद्दल काही तो माझ्याशी अनैतिक संबंध ठेवतो वगैरे ती क्लिप तयार केली होती। ती क्लिप बघितली असता त्या जो काही पीडित मुलगा आहे, लहान मुलगा आहे, त्याची तपासणी केली असता असं कळालं की तो जो आरोपी प्रमोद जाधव आहे ज्यांनी खंडणी मागितली त्यांनी त्या लहान मुलाला तुला पिक्चरमध्ये एक व्हिडिओ क्लिप आपल्याला पाठवायची आहे, त्यासाठी मी जसं सांगेल त्याप्रमाणे तू त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांग आणि तसं त्याला आमिष दाखवून त्याचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याची ती क्लिप त्याच्याकडून वधवून घेतलं की त्याच्यासोबत अलैंगिक अत्याचार करत आहेत म्हणून। आपण ही बाजू पडताळल्यानंतर जो काही ह्याच्यामधला फिर्यादी आहे अभिजित शिंदे म्हणून त्याला सांगितलं की खंडणीसाठी तो काही पैशाची मागणी करतो याचा काहीतरी पुरावा मला लागेल। हे सांगितल्यानंतर त्यांनी एक आरोपीसोबत प्रमोद जाधवसोबत जे काही बोलणं झालं त्याचा एक क्लिप त्यांनी आमच्यासमोर आणली, त्यामध्ये तो 4 लाखाची मागणी करत आहेत। त्यानुसार 4 लाखाची मागणी आल्यानंतर आपण 2 शासकीय पंच, माझे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, त्यासोबत तो जो फिर्यादी आहे त्याला आम्ही सोबत घेतलं। त्यानंतर 50,000 रुपयाचा आम्ही सापळा तयार केला आणि त्या 25,000चा आम्ही सापळा तयार केला आणि त्यामध्ये प्रमोद जाधव यांना आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो। त्या ठिकाणी त्याला पैसे देताना आम्ही रंगे हात शासकीय पंचासमोर पकडलं आणि त्याच्यावर आपण खंडणीच्या अंतर्गत म्हणजे भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत कलम 308 आणि त्यासोबत पोस्कोचं कलम 22(1)(3) या अंतर्गत त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आम्हाला सर्व जे काही माळेगावची जनता आहे, बारामतीची जनता आहे किंवा पुण्यातली जनता आहे, या प्रमोद जाधवने तुम्हाला या प्रकारे कधी फसवलेलं असेल किंवा तुमच्याकडून कोणती खंडणीची मागणी केलेली असेल कोणत्या विविध कारणाने, तर तुम्ही जे काही ह्याच्यामधले विक्टिम्स असतील त्यांनी समोर यावं आणि पोलिसांना, माळेगाव पोलिसांना, बारामती पोलिसांना तुम्ही सांगावं की त्याच्यासोबत काय घटना घडलेली आहे, अशी मी सगळ्यांना आव्हान करतो। आणि जे काही आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी चांगले पुरावे जमा करून आम्ही ते कोर्टात सादर करणार आहोत।